तर या गद्दाराला पवारांनी खूप मोठं केलं असं जयंत पाटील म्हणाले। शेकापच्या जयंत पाटलांनी तटकरेंसह अजित पवार गटावर हा निशाणा लगावलाय। अजित पवार गटाची एकही जागा येणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। या गद्दाराला तुम्ही शिकार मोठं केलं, नको तेवढं त्याचं पोट भरून दिलेला, पण आजचा पेपर वाचल्यानंतर मी चलबिचल झालो। अजित पवार बोलायला लागले की मी निवडणूक झाल्यानंतर सांगतो। साहेब, निवडणूक झाल्यानंतर यांची एकही सीट येत नाही, तुमचे पाय धरायला येतील, ते धरून द्यायचे आम्हाला, इथं नाही धरायचे, शब्द द्या। ही त्यांची एकही सीट येत नाहीये। दिल्लीत जाऊन स्वतःचा अपमान करून घ्यायची काय गरज होती अशा शब्दात जयंत पाटलांनी उदयनराजेंवर टीका केली आहे। शरद पवार गटाचे साताराचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी केरघळ इथं जयंत पाटलांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत उदयनराजेंवर निशाणा साधला। उदयन महाराज दिल्लीला जाऊन राहिले, किती दिवस होते? नाही लय दिवस होते, भेटच नाही। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, दुसऱ्या राईनीत उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचं ताट धुडकावून लावून पुन्हा माघारी यायचा पसंत केला। तर आम्ही दिल्लीत गेलो, मुक्काम केला, परत आलो, तरी दिल्ली काय आहे ना, एवढा अपमान करून घ्यायचा, एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज आहे? आपण ज्यांना निवडून देतो ते बाबा दिल्लीला तर गेला पाहिजे, पण तो गेला तर तो घरातनं बाहेर निघाला पाहिजे, मग घरातनं बाहेर निघाला तर तो संसदेत तर गेला पाहिजे, तो दुसरीकडे कुठं गेला तर काय करायचं?